त्यानंतर नेक्स्ट मॅच दोन्ही संघ सज्ज राहायचा आहे. सदोतीस धावांचे लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय यक्ष 11 या संघाकडनं. आता बघूया गोलंदाजी कशा पद्धतीने यक्ष संघाकडून होईल. एक छोटेखानी लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय आर्यन फायटर्स या संघाकडून. दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला आपण पाहत आहेत निलेश आणि त्यांच्या समवेत किरण आणि निलेश हे दोन फलंदाज दाखल झाले आहेत. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज होत आहेत वंदेश. चला बेस्ट ऑफ लक बो टीम. एका बाजूने निलेश मॅन फ्रॉम पारगाव, दुसऱ्या बाजूने डिक्के किरण चौधरी मॅन फ्रॉम उसळणी, तर वंदेश ठाकूरपाडा एक्सप्रेस. बघूया आता कशा प्रकारे 37 धाव्यांचा डिफेन्स केला जाईल का, की 37 धावा कुठल्या जातील. बेस्ट ऑफ लक बो टीम. षटकातील पहिला बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढला. मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. ते मात्र कुठेतरी घाई केली आहे असं म्हणावं लागेल. दुसरी धाव देखील यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने पूर्ण केली आहे. धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 2. अतिशय सुंदर पद्धतीने मास्टर प्रीमियर लीग 2023 सफाळ केळवेचं हे आयोजन आणि नियोजन MSF च्या या मैदानावरती पाहायला मिळतंय. यावेळेला मात्र अप्रतिम फटका इनसाइड आउट पद्धतीने खेळले. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली, कुठलीही चुकी करणार नाहीये. विकेटचं यावेळेला झालंय पतन. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. अमोल बारी मैदानाच्या आतमध्ये जातोय. असंच प्रकारचे कमबॅक तुम्हाला इथे करावं लागेल, कारण बँक बॅलन्स कमी असेल तर खर्च तुम्हाला इथे कमी करावा लागेल. मंथनजी काय वाटतं, एखादं खूप चांगलं कमबॅक केलं असं म्हणा हरकत नाहीये. नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचं कमबॅक आता करावं लागेल आणि ती गरज आहे. छोटं लक्ष असलं तरी कधी कधी छोटं लक्ष हे मोठं वाटू लागतं ज्या वेळेला विकेट जातात. आणि यावेळेला आपण पाहिलं तर पहिला ब्रेक थ्रू वंदेशने इथे मिळवून दिलाय. नक्कीच वंदेश हेमाड्याकडे मध्ये चांगला अनुभव आहे. नाही, अनुभवाचा खजिना सर्वांकडे असेल, कारण 40+ एक खेळाडू पाहायला मिळतात ज्याने कित्येक वर्ष मैदानामध्ये गाजवल्यात. 2 चेंडू फेकून झाल्यात आणि धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा गडी मात्र बाद होतोय. मनोजित तरे मग सुपर आयोजन केलं होतं दत्तगुरु चषक माकडे आयोजकाच्या भूमिकेमध्ये. यावेळेस मात्र बुंद्यामध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला आहे. अमोल बारी मात्र पाहत होते चेंडूकडे. शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू रोखण्याचा प्रयत्न केलाय. बंटी दादा विकेट किपरच्या भूमिकेमध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत, या लीगचे अध्यक्ष. नाही, बहुजन विकास आघाडीचा जो मेळावा झाला होता तिथे एक शाही सन्मान झाला होता बंटी दादा यांचा बोईसर त्या मैदानामध्ये. धावसंख्या 2 धावा या फलकावर. एक विकेटचं मात्र पतन झालंय. गोलंदाजचं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक इनटू द गॅप मध्ये डीप स्क्वेअर क्लिअर करतोय, पण बाउन्स येतोय सीमा शबार चौकार. अतिशय सुंदर हा चौकार पाहायला मिळाला. कोणी क्षेत्ररक्षक तिथे नव्हता स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि तेच फलंदाजाने जणू काही हेरलं. 4 धावा मिळवल्या आपल्या संघाकरिता. आणि या चौकाराने धाव संख्या जर आपण पाहिलं तर आता झाली आहे आर्यन फायटर संघाची 6. नक्कीच 6 धावा फलकार. चांगली बॅटिंग लाईन आहे एकंदरीत आपण पाहू शकतात आर्यन फायटर्स या संघाकडे. यावेळेस मात्र जबरदस्त जो झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडू जातोय निघून सीमा शपार आहे तो चौकार. अतिशय सुंदर देखणी बॅटिंग इथे पाहायला मिळते. 2 बॉलवरती 2 चौकार खणखणीतपणे पाहायला मिळत आहेत. अमोल यांच्या बॅटमधनं
या षटकातील पुढील चेंडू वंदेश पुन्हा एकदा यावेळेला मात्र यॉर्कर लेनचा वापर वंदेशने जरूर केला आणि डॉट बॉलने इथे झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झाली आहे आर्यन फायटर या संघाची 10. तो खास राजू पाटील आला नवास. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवास. होते चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल युट्यूबच्या माध्यमातून. जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या झालंय 10 म्हणजे 24 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल. डीकेला मात्र बाद करणं खूप गरजेचं असेल कारण डीकेचा जेव्हा बोलबाला होतोय ना तर मॅच लवकर फिनिश होतोय. गोलंदाज सज्ज असेल. गोलंदाज मार्कवर चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. 10 धावा जरूर खर्च केल्या वंदेशाने परंतु किरणला मात्र बाद केलं होतं. आता 24 चेंडू आणि 27 धावा असं लक्ष असेल. गोलंदाज मार्कवर सज्ज झालेत गोलंदाज आशिष गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. 24 चेंडू आणि विजयाकरिता 27 धावांची आवश्यकता आहे. आर्यन फायटर संघाची धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 1 गडी बाद 10. आता किरण डिके ऑन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळत आहेत. ला बॉल सॉफ्ट हँडने मात्र खेळून काढला चेंडूला. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत. चेंडूला उचलतायत आणि तिथपर्यंत या 2 धावा मात्र अर्जित केल्या जात आहेत. नक्कीच स्वतः संघ मालक संतोष पाटील पुढे सरसावले होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 धावा या फलकाला लागल्या आहेत. एक धाव तुम्हाला इथे वाचवावी लागेल कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. बँक बॅलन्स जेव्हा कमी असतो ना तेव्हा तुम्हाला खर्च कमी करावा लागतोय. इथे मला 12 धावा या फलकाला लागल्या आहेत. 12 रन लॉस ऑफ 1 विकेट्स. आशिष चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स प्राप्त करावे लागतील तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. पुन्हा एकदा खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता पण चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू हाताळला जातोय. अशाच प्रकारचे चेंडू फेकावे लागतील कारण किरण सारखा एक मोठा फलंदाज स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र 1 धाव असेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 धावा या फलकावर. खूप दमछाक करावे लागते. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण प्रॉपर बॅटवरती काही चेंडू आला नाहीये. 1 रन तिथे ऍड ऑन केली जाते फलकावरती. धावसंख्या आर्यन फायटर्स या संघाची झालेली आहे 13 धावा. आता येणारे चेंडू आहेत 21 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. 21 चेंडू 24 धावा अशक्य असं काही नाहीये. सामना अजूनही बॅलन्सिंग मोड मध्ये आपल्याला दिसतोय. नक्कीच अजूनही संधी असेल परंतु स्विच चिट करण्याचा प्रयत्न केलाय. काही आवश्यकता नाही. सिंगल डबलने तुम्ही विजयशील प्राप्त करू शकता परंतु कधी कधी अति कॉन्फिडन्स महागात पडू शकतोय. इथे मात्र इथे जर आपण पाहिलं तर तुम्हाला सरळ बॅटने खेळणं गरजेचं आहे. धावा तर चांगल्या प्रकारे जमलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलंय. स्ट्रेटच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. 1 रन तिथे जरूर पाहायला मिळाली आहे. आधीच्या चेंडूवर तुम्ही असा प्रयत्न केला असता तरी धाव आली असती परंतु वेगळा प्रयत्न केला होता आणि डॉट चेंडू आलाय. आता मात्र सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14. 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड झालेले आहेत. आता येणारे चेंडू आहेत अजूनही 20 चेंडू आणि बनवायचे आहेत आर्यन फायटर्स या संघाला 23 धावा. इथून मात्र समीकरण जुळवून एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट दोन्ही फलंदाजांना खेळावं लागेल. 14 धावा या फलकावर 37 धावांचा पाठलाग होतोय परंतु सहजासहजी हार मानणार नाहीये. ते मात्र चिकी सिंगल असेल. 1 धाव परिपूर्ण होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 रन्स. 15 धावा या फलकावर. 15 धावा या फलकावरती झाल्या. 19 चेंडू आणि एक चेंडू असेल अजूनही. बघा पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. दुसरा चेंडू डॉट होता. नंतरच्या 3 चेंडूवर सिंगल आल्यात.
2 डॉट आहेत का? ओके, मग षटक संपलंय. तर 2 षटकाची समाप्ती, 15 रन्स, 15 धावा, 1 गडी बाद होतोय. मनोजी तांडेल इथे आपण या कॉम्बॉक्सच्या दिशेनं. मनोजी तांडेल. तर 15 रन स्कोर कार्ड, धावसंख्या जाऊन पोहोचतोय. 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. 37 धावांचा पाठलाग होतोय. चला, मैदान क्रमांक 2 वर पाण्याची व्यवस्था करायची आहे. म्हणजे ठाकूर सर. तर 2 षटकाची समाप्ती, 15 रन स्कोर कार्ड. येणारे चेंडू आता 18 चेंडू आणि 22 धावाचं समीकरण असेल. पण एकदा वंदेश हेमाडे गोलंदाजी मार्कवर येत आहेत. मॅजिकल गोलंदाजी इथे करावी लागेल. कमबॅक करण्याची संधी असेल. विकेट्स तुम्हाला इथे प्राप्त करावी लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. तर इथे विकेट्स प्राप्त करावे लागतील गोलंदाजी करणाऱ्या संघाला. चला थोडंसं स्पीडअप करा बंटी दादा, जास्त वेळ तिथे घेतला जातोय. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ झालाय. 15 ही धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे. आता येणारे चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत अजूनही 18 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत आर्यन फायटर्सच्या संघाला 22. 18-22 समीकरण. संदीप हेमाडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झाल्यात. एका बाजूने डेके, दुसऱ्या बाजूने अमोल बारी, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 22 धावाचं समीकरण असेल. चला स्पीडअप करायचं आहे. बघूया कोणाच्या बाजूने हवा येतय. गोलंदाज सज्ज होतो गोलंदाज मार्कवर. क्या बात आहे, जबरदस्त सबरिंग डिलिव्हरी. पडल्यानंतर द्विधा मनस्थितीत होते डीके. थोडंसं अचंबित नक्कीच केलं असेल या चेंडूने मंथनजी. डेफिनेटली फलंदाज तर अचंबित झालेच असावेत, कारण की ऑफ साईडला खेळण्याचा मनसुबा जरूर बनवला होता, पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाहीये आणि त्यामुळेच हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा वंदेश टू डिके नक्कीच पाहायला मिळते. यावेळेला मात्र सॉफ्ट हँडने खेळले. गोलंदाज स्वतः पुढे येण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेला मात्र सुंदर अप्रतिम अशी फेकी. धावचीच्या माध्यमातून अमोलला माघारी परतावं लागेल. संतोष पाटीलचं कौतुक करावं लागेल, कारण स्वतः संघ मला कर्णधार होते आणि तिथे मात्र डायरेक्ट हिट केलाय आणि अमोल बारी याच्या खेळीला मात्र पूर्ण विराम लागतोय. एसडीचे पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, जबरदस्त आक्रमक असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. परंतु इथेच कमबॅक करण्याची संधी असेल, कारण बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. संदीप हेमाडे काय आयकॉन खेळाडू, तदनंतर डेके अँड समीर अशी जोडी पाहायला मिळते. कमबॅक करण्याची संधी असेल X11 या संघाला. पुन्हा एकदा बॅट अँड वॉच केलंय संतोष पाटील. पुन्हा एकदा पुढे सरसावत आहे. सिंगल येते. सिंगलच्या साईने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 16 रन्स. 17 धावा, सॉरी 17 धावा या फलकार, म्हणजे अजूनही 20 धाब्यांची आवश्यकता असेल मंथनजी. नक्कीच चांगले क्रिकेट अनुभवायला मिळते. बघा ज्याप्रमाणे गोलंदाज गोलंदाजी करतायत, क्षेत्ररक्षणची देखील ती जबाबदारी बनते की चांगलं क्षेत्ररक्षण करावं आणि यावेळेला तेच पाहायला मिळतं. सामना जो आहे तो अजूनही बॅलन्सिंग मोडमध्ये आहे. दोन्ही संघांना या समसमान संधी आहेत, त्याकरताच काही स्ट्रॅटेजी आहेत, त्या रणनीती आहेत, त्या मात्र वंदेश आखताना आपल्याला दिसत आहेत. आता मात्र नव्यानं आपण पाहिलं समीर पाटील दाखल झालेत पॉपिंग क्रीज वरती. येणारे चेंडू जर आपण पाहिलं तर बाकी आहेत 15 चेंडू आणि विजयाकरिता 20 धावांची आर्यन फायटर्स या संघाला आवश्यकता आहे. 15 चेंडू 20 हे इक्वेशन. चला वंदेश जास्त वेळ तिथे घेऊ नका. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्याकरिता चौथा चेंडू सज्ज होत आहेत वंदेश.
मात्र बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, तितका स्विंग अँड मिस हे चित्र जरूर पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. तर प्रत्येक येणारा चेंडू दोन्ही संघांकरिता खूप महत्वाचा आहे, कारण की येणारे चेंडू जर आपण पाहिलं तर बाकी आहेत 14 चेंडू आणि विजयाकरिता सुपर गोलंदाजी होत आहे. 20 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 20. क्या बात आहे, सुपर गोलंदाजी होत आहे संदीप फेमाडे. यावेळेस मला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक विजय जे पुढे आहेत, एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. या सिंगलच्या साहाय्याने धाव पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 18 रन्स. 18 धावा या फलकावर लागल्या आहेत. अजूनही 19 धावांची आवश्यकता असेल. 13 धावांची, सॉरी माफ करा, 13 चेंडू आणि 19 धावा. इथे मात्र बघा मॅच थोडासा अजूनही दोघांना समसमान संधी असेल. दोन्ही हार्ड हिटर फलंदाज आहेत, परंतु संदीप वंदेश शेमाड्यावर मात्र हल्ला चढवत नाहीये, कारण वंदेश सारखा एक अनुभवी असा गोलंदाज आहे. 13 चेंडू 19चं इक्वेशन. षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्याकरता वंदेश पुढे येत आहेत. यावेळेला मात्र स्विच इट बघितलं, पाहिलं, निहाळलं आणि शक्तीपेक्षा युक्ती इथे मात्र वापरली आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावांसाठी. सहबेस मलम किस्ती सहबेस ती पोरी दी सहबेस लम किस्ती सहबेस ती पोरी दी सहबेस लम किस्ती मोठ्या फटक्याची गरज होती आणि तो मोठा फटका इथे जरूर पाहायला मिळाला. अप्रतिम असा स्विच हिट पाहायला मिळाला या अगोदरच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती. आणि त्यानंतर समीकरणं ही पुन्हा बदलताना दिसत आहेत. आर्यन फायटर्सच्या बाजूने झुकताना जरूर दिसत आहेत असं म्हणावं लागेल. येणारे चेंडू आपण पाहिलं तर आता बाकी आहेत 12 चेंडू आणि विजयाकरिता 13 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र बंटीदारांना विचार करण्यास भाग पडले. या मोठ्या फटक्याने कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यावी, कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवावं, काय रणनीती आखावी, या सर्व काही गोष्टी आता पाहणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज आले आहेत गोलंदाजी मार्कवर. संतोष षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता संतोष आले आहेत गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू आणि विजयाकरिता 13 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 13ची गरज. बघूया षटकातील पहिला चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर संतोष. चलो जास्त वेळ घेऊ नका बंटी दादा प्लीज, आम्ही विनंती करतोय. षटकातील पहिला चेंडू ऑन दी मार्क, सज्ज होत आहेत संतोष. मात्र पहिला बॉल, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सफल जरूर झाले होते. सुंदर असा बॉल होता, थोडासा खाली राहिलेला चेंडू बॅटच्या रडार मध्ये काही आला नाहीये आणि त्यामुळे हा निर्धाव चेंडू. आता चेंडू बाकी आहेत 11 चेंडू आणि विजयाकरिता 13 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल येते, या सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावसंख्येत जाऊन पोहोचतोय तब्बल 25 रन्स. म्हणजे अजूनही 12 धाब्यांची आवश्यकता असेल आणि चेंडूचा विचार केला तर चेंडू आहेत 10. अजूनही मॅच संपली नाहीये. विकेट्स तुम्हाला इथे प्राप्त करावे लागतील, कारण 12 धावा 2 चेंडू मागे येऊ शकतात आणि हार्ड हिटर जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चला, डॅशिंग टायगर्स अँड किंग्स ऑफ माकुनसार दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी याच मैदानात नेक्स्ट मॅच असेल. क्या बात आहे, यू मिस आय डेफिनेटली. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि दांड्या मात्र गोल केल्या आहेत त्या डीके या खेळाडूच्या. बघा जुनी संधी असेल कम बॅक करण्याची. मॅच इझिली होता परंतु हार्ड होऊ शकतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मंगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. येस दिस जळणारे पळणार अजून चळवायचं. जळणारे जळू द्या, पळणारे पळू द्या, अजून चळवायचं. माग भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं चालायचं.
आपले निंदक किती होऊ द्या, त्यांच्या निंदाला घाबरायचं नाहीये आणि आपलं काम योग्यरित्या आपण करत राहायचं. सुपर गाणं डीसे वादन करतायत. चला मैदान क्रमांक 1 वर नेक्स्ट मॅच असेल किंग्ज ऑफ बाकुनसार विपक्ष डॅशिंग टायगर अनुपजी पाटील साहेबांचा संघ. चला दोन्ही संघाचे संघ नाही का आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच असेल म्हणून आत पण जाऊया आपण 25 धावा या फलकावर. 9 चेंडू आणि विजयाकरिता आता 12 धावा बनवायच्या आहेत. पहिल्याच बॉल वरती काय सुंदर असा बॉल पाहायला मिळाला होता. जोडसर तो मात्र त्यांनी दूर केलाय असं म्हणावं लागेल. पण अजूनही सामन्याचं चित्र जे आहे ते अस्पष्ट आहे. षटकातील चेंडूंचा विचार केला तर चेंडू झालेले 3 धावा खर्च केल्यात 1 आणि विकेट देखील प्राप्त केली आहे. संतोष या गोलंदाजानं 1. पुन्हा एकदा हवाई फायर करण्याचा प्रयत्न केला. इथे फटका बसला जाईल का? तारकांत कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. दुसरा झेल टिपतोय. इथे विकेटचं बदल होत आहे. बघा माणसाची वेळ क्रिकेटचा खेळ कधी बदलेल सांगता येत नाहीये. इथे काय घडलं जातंय. Jazz in the mix. Jazz in the mix. सुपर डीजे वादन करतायत कुंदन ढिसे. इथे मात्र रुपेश पाटील स्वतः मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. मॅच मात्र संघ मालक आहेत. आता जबाबदारी असेल आणि समोरील संघ मालक उभे आहेत. कुठला संघ विजयश्री प्राप्त करेल, संतोष की रुपेश? 12 धाब्यांची आवश्यकता असेल. सुपर मॅच रंगताना पाहायला मिळते. म्हणजे 8 चेंडू आणि 12 धावा, 8 गेंदे 12 रन की जरूरत. तारकांतने मात्र 2 झेल टिपल्यात सीमारेषेच्या बाहेर. संतोष आपल्या संघाला संतोष प्राप्त करून देईल का? इथे मात्र पुन्हा एकदा यावेळेस मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल येतोय. सिंगलच्या साह्याने धाव फलक पुढे जाईल. 26 रन. 25 वेळ कुठेतरी फुल स्टॉप लावला होता, परंतु आता गाडी पुढे सरकली जाते. 26 स्कोर कार्ड. अजूनही 11 धाब्यांची आवश्यकता असेल आणि चेंडू असतील 7. आता जबाबदारी असेल समीर पाटील यांच्या खांद्यावर. कारण समीर पाटील म्हटलं की हार्ड हिटर फलंदाज, मोठमोठे षटकार ठोठावण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू, परंतु आज कुठल्या प्रकारची कामगिरी केली मैदानाच्या आतमध्ये? आता मात्र संयमानं खेळावं लागेल. 7 चेंडू आणि 11 इक्वेशन्स जे आहेत हे बनवावे लागतील. षटकातील शेवटचा बॉल यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे. चांगलं वर्क बिहाइंड द स्टंप बंटी दादा यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. उत्साह दांडगा होता, पण पंचांनी मात्र सबशेल फेल ठरवलं. इथे डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलने इथे झाली आहे षटकाची समाप्ती. आता येणारे चेंडू आहेत 6 चेंडू आणि विजयाकरिता 11 धावांची आवश्यकता आहे. अमोल बार यांच्या चेहऱ्यामध्ये थोडं हास्य आहे की राग आहे समजत नाहीये काय होईल या मॅचचं चित्र. कारण एकंदरीत असं पाहिलं होतं इझिली मॅच असेल, फिनिश करेल, परंतु क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत चे गेंदे 11 रनों की जरूरत. 6 चेंडू 11 धावा. मुंबई लखनौची आठवण करून देतात आमचे स्कोरर आम्हाला दर्शवत आहेत. तशा प्रकारची इथे मॅच रंगली जाईल का? कारण दोन्ही फलंदाज हार्ड हिटर फलंदाज आहेत, परंतु गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे इथे गोलंदाजी केलंय ना, जबरदस्त गोलंदाजी केलंय. 6 चेंडू 11 धावा सामन्याचं समीकरण. किंग ऑफ माकुनसारचे मात्र संघ मालक येत आहेत.
पाटील सेना आणि राजपर्व दोन्ही संघांनी मैदान क्रमांक 2 वरती जायचंय. नितीनजी, आता सामना आपण पाहिला तर दोलायमान स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू बाकी आहेत आता 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. नंदन चौधरी मैदानच्या आतमध्ये गोलंदाज मार्कवर सज्ज झाल्या. त्या धावा डिफेन्स केल्या जातील का की धावा उभ्या केल्या जातील? कारण प्लॅटफॉर्म चांगला निर्माण करून दिलाय, आता त्याचा पुरेपूर फायदा करतील का नंदन चौधरी? बघा नितीनजी, नंदन चौधरी सारखे गोलंदाज आहेत, एक मास्टर माइंड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनुभव त्यांच्या शिदोरीशी बांधलेला आहे. आता बघूया कशा पद्धतीने त्या अनुभवाचा पूर्णपणे वापर केला जाईल. गोलंदाजांचं वर्चस्व राहील की फलंदाजांचं, हे आता येणारे 6 चेंडू आपल्याला दर्शवतील. नक्कीच एक चांगलं वक्तृत्व आहे, कर्तृत्व आहे. कारण चला मॅच थांबवायची आहे. 2 मिनिटं पंच. हॅलो पंच, इथे या. 2 मिनिटं. चला मॅच स्टार्ट करायची आहे. चला नंदनजी, मॅच स्टार्ट करा. चला 6 चेंडू आणि 11 धावा. एन्जॉय करायचं आहे क्रिकेट आणि खेळ. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे का? अतिशय सुंदर दमदार क्रिकेट हे पाहायला मिळतं. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झाले आहेत नंदन चौधरी. पहिला बॉल यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या पद्धतीने गॅप मध्ये खेळलं. चेंडू वेगाने जातोय सीमारेषेच्या जवळ आणि चेंडू गेलाय चौकार. 4 धावा. नंदन चौधरी मात्र आपल्या क्षेत्ररक्षकांवरती नाराज आहेत. चांगला चेंडू होता, फक्त दिशा दिली. कॅप मधनं हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावांसाठी. आणि या 4 धावांनी धावसंख्या जर आपण पाहिलं तर धाव फलकावरती आता हरकत होताना आपल्याला दिसतेय. 30 धावा या फलकावरती झाल्यात. आता येणारे चेंडू आहेत 5 चेंडू आणि विजयाकरिता 7 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि विजयाकरिता 7 धावांची आवश्यकता आहे. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्याकरिता सज्ज होत आहेत नंदन चौधरी. या चौकाराने पुन्हा एकदा मॅचचं समीकरण हे बदलताना आपल्याला पाहायला मिळालंय. या षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. आखूड टप्प्याचा चेंडू हुलक केलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकणार नाहीयेत. इनटू द गॅप. 2 बॉल वरती 2 चौकार. रुपेश पाटील स्वतः संघ मालक आपल्या टीमला मात्र लीड करताना सुंदर चौकार. धाव संख्या जर आपण आता पाहिलं फलकावरती झालेली आहे 34. येणारे चेंडू आहेत 4 चेंडू आणि विजयाकरिता 3 धावांची आवश्यकता आहे. 37 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं. टॉप ऑर्डर अक्षरशः फेल आपल्याला होताना दिसली आणि आता मात्र आपण पाहतात रुपेश आपल्या हातामध्ये त्यांनी शेवटच्या षटकामध्ये सूत्र घेतली. 11 धावांची आवश्यकता असताना पहिल्या 2 चेंडूंवरती 2 अप्रतिम चौकार हे पाहायला मिळालेत. 4 चेंडू आणि विजयाकरिता 3 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 3 धावा. कोण जिंकेल हे द्वंद्व युद्ध. इथे मात्र नंदन चौधरी पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत. चाणाक्षपणा इथे पाहायला मिळाला, पण नॉन स्ट्रायकिंगचे बॅटर आपण पाहू शकतायत. मी माझ्या पॉपिंग क्रीज मध्ये उभा आहे. या षटकातील तिसरा बॉल मात्र पुन्हा एकदा कट केलेला फटका पॉइंटच्या दिशेला जातोय. 1 रन इझिली पूर्ण केली आहे. एका धावेनंतर धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावरती चालली आहे 35 धावा. आता येणारे चेंडू आहेत 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. हॅलो, अजूनही संधी असेल. अजूनही 2 चेंडू जर डॉट जात आहे तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगू शकतोय. कारण समीर पाटील थोडासा साथ पडतोय. हा हिटर फलंदाज आहे परंतु थोडासा साथ पडतोय. परंतु नंदन चौधरी यावेळेस बघा मिस टाइम स्ट्रोक आहे. स्वतः बंडीदादा झेल खाली येत आहेत. इथे काय घडलं जातंय? हातात झेलही सुटतोय.